नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ॲलर्जिक अस्थमा, ॲलर्जिक दमा याच्याविषयी जाणून घेणार आहोत। हा ॲलर्जिक दम्याचा त्रास कसा सुरू होतो? काही जणांना पावसाळ्यामध्ये किंवा हवामान बदल झालं तर थंडीमध्ये असा दम्याचा वारंवार त्रास होत असतो। त्याच्याबरोबरच काही जणांना वारंवार पंप सुद्धा घ्यावा लागतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ह्या ॲलर्जिक अस्थमाविषयी जाणून घेणार आहोत। प्लस त्याच्यासाठी तुमचा हा त्रास कायमस्वरूपी जाण्यासाठी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत हे सुद्धा बघणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा आणि तुम्हाला मला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे। तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकता। आता ॲलर्जिक अस्थमा, ॲलर्जिक दमा चालू होतो म्हणजे नक्की काय होतं? तर आपल्याला देवाने रोगप्रतिकारक क्षमता दिलेली आहे, इम्युनिटी सिस्टीम दिलेली आहे। त्या इम्युनिटी सिस्टीममुळे काय होतं की बाहेरचा येणारा व्हायरस, बॅक्टेरियाशी आपण फाईट करू शकतो। पण काही जणांची ही इम्युनिटी सिस्टीम काय करते, जर असा व्हायरस, बॅक्टेरियाशी फाईट करायचं असेल तर एक शरीरात केमिकल तयार करते आणि त्या केमिकलची ॲलर्जिक रिॲक्शन यायला लागते। मग काय होतं, तिथे इन्फ्लामेशन होणे, सूज येणे अशा प्रकारचा त्रास उद्भवू शकतो। पण आता काही हे ॲलर्जन्स नक्की काय असतात? तर आता जी डस्ट आहे, धुळीमधले घटक आहेत, हवेमध्ये असणारं प्रदूषण आहे, त्याच्याबरोबर पोलन आहे, परागकण आहे किंवा पेट डॅन्डर्स म्हणजे प्राण्यांचे केस यांची सुद्धा ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते। आता काय होतं, आपण जी हवा आतमध्ये घेतो ती नाकाद्वारे फुफ्फुसापर्यंत जाते आणि हा जो श्वसन मार्ग असतो तेव्हा या ज्यांच्या इम्युनिटीमध्ये असा त्रास होतो त्यांच्यामध्ये काय होतं, जेव्हा ते असे धुळीचे कण किंवा पोलन आहे हे जेव्हा नाकाद्वारे आतमध्ये घेतले जातात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये फाईट करण्यासाठी जी इम्युनिटी सिस्टीम जी आहे ते केमिकल तयार करते आणि त्या केमिकलचा ॲलर्जिक रिॲक्शन यायला लागते। मग त्या भागामध्ये श्वसन मार्गामध्ये सूज यायला लागते आणि तिथे श्वसन मार्गामध्ये सूज येते, तिथे टाईटनेस, तिथले जे मसल्स असतात ते स्नायू जे असतात ते टाईट व्हायला लागतात, कडक व्हायला लागतात। तो श्वसन मार्ग जो आहे तो नॅरो व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे हवेचं जे दळणवळण आहे, हवा आणि बाहेर पडण्याचं जे आहे ते तिथे अडथळा निर्माण होतो आणि मग पेशंटला त्रास सुरू होतो। प्लस तिथे जो आहे म्युकस, चिकट द्राव जो आहे तो तयार व्हायला लागतो। आता लक्षणं काय दिसतात त्या ॲलर्जिक दमा असेल तर काय होतं, पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, पेशंटला धाप लागते आणि तो जो म्युकस द्राव, चिकट द्रव जो तयार होतो तो म्हणजे कफ, पेशंटला कफ साठायला लागतो, छातीमध्ये घरघर व्हायला लागते, छातीमध्ये शिटी वाजल्यासारखा कधी आवाज यायला लागतो। पेशंटला रात्रीच्या वेळेस हा धाप लागणे, दम लागणे झोपल्यानंतर जास्त होऊ शकतो। कधी सकाळच्या 4-5च्या दरम्यान सुद्धा पेशंटला या अस्थमाचा अटॅक येऊ शकतो, त्रास होऊ शकतो। त्याच्याबरोबर पेशंटला उठून बसावं लागतं म्हणजे झोपू शकत नाही, इतका दम पेशंटला लागू शकतो। त्याबरोबर अजून काही लक्षणं दिसतात तर नाक चोंदणे आहे, नाकातून कायम पाणी येत राहणे किंवा डोळ्यांमधून सुद्धा पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांमधून आग होणे असे सुद्धा लक्षणं पाहायला मिळतात। आता हा ॲलर्जिक अस्थमा, दम्याचा त्रास असेल तर तुम्हाला काही तपासण्या कराव्या लागतात। PFT, पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली जाते, काही ॲलर्जिक तपासण्या, ब्लड टेस्ट सुद्धा केल्या जाऊ शकतात। आता तुम्हाला त्रास हे असेल तर तुमचा या गोष्टींचा जो एक्सपोजर आहे तो तुम्ही कमी केला पाहिजे। म्हणजे बाहेर जाताना तुम्ही मास्क वापरू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जर कंटिन्युअसली धुळीमध्ये त्रास होत असेल तर तिथला एक्सपोज तुम्ही टाळला पाहिजे किंवा प्राण्यांची एखाद्याला आवड असेल आणि त्याला जर ॲलर्जिक अस्थमाचा त्रास होत असेल तर ते त्यांनी टाळलं पाहिजे। आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत जी तुम्ही या प्रॉब्लेमसाठी घेऊ शकताय। तुमच्या लक्षणानुसार तुम्ही ही औषधं घेऊ शकताय आणि तुम्हाला जर बऱ्याच वर्षापासून हा त्रास असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकताय। तर त्यातलं पहिलं औषध आहे अर्सेनिक अल्बम 30। ह्याच्यामध्ये काय होतं, पेशंटला कफ असतो, छाती भरलेली असते आणि मध्यरात्रीनंतर साधारण 12 नंतर पेशंटला त्रास सुरू व्हायला लागतो। पेशंट झोपल्यानंतर पेशंटला दम लागतो, धाप लागते आणि पेशंटला उठून बसावं लागतं। फ्रोदी म्युकस म्हणजे चिकट पांढरा जो कफ आहे तो पेशंटच्या छातीमध्ये जमा झालेला असतो। काही वेळेला पेशंटला कफ बाहेर काढता येत नाही आणि ह्या लक्षणांबरोबरच पेशंटला स्किन सिम्पटम्स असतात म्हणजे एक्झिमाचा सुद्धा त्रास या केसमध्ये असू शकतो। तर अशी लक्षणं असेल तर तुम्ही अर्सेनिक अल्बम 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय।
नंबर 2चं औषध आहे अँटिमटाट 30. आता हे औषध पेशंटला धाप लागणे आहे, ते पण पेशंटला रात्रीच्या वेळेसच त्रास होत असेल आणि पेशंटला छाती एवढी भरलेली असते, कफ भरलेला असतो, रॅटलिंग साऊंड, पेशंटच्या खडखड असा आवाज येत असतो, पेशंट कफ बाहेर काढू शकत नाही, अशी सिच्युएशन असते. त्याबरोबर पेशंटला उजव्या कुशीवर झोपल्यानंतर थोडं बरं वाटतं. काही वेळेला या लक्षणांबरोबर कफच्या प्रॉब्लेम बरोबर पेशंटला चक्कर येणे असा त्रास असू शकतो. अशा वेळेला तुम्ही अँटिमटाट 30 हे औषध घेऊ शकता. हे औषध सुद्धा तुम्ही पेशंटच्या सिव्हिरिटी ऑफ द सिम्पटम्स म्हणजे लक्षणानुसार, जर त्यांच्या लक्षणांची तीव्रता जास्त असेल तर हे औषध तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय. किंवा जर लक्षणांची तीव्रता कमी असेल आणि अशी लक्षणं असतील तर तुम्ही 3 थेंब एकदाच तुम्ही हे औषध घेऊ शकताय डायरेक्टली जिभेवरती किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय. नंबर 3चं औषध आहे ब्लॅटा ओरिएंटालिस मदर टिंक्चर. हे औषध जर तुम्हाला डस्टमुळे जर दम्याचा त्रास होत असेल, तुम्हाला खूप जास्त छातीत कफ जमा होत असेल आणि त्याच्याबरोबर पिवळसर रंगाचा कफ असेल किंवा रेनी सीझन थंड हवामानामध्ये तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर तुम्ही ब्लॅटा ओरिएंटालिस मदर टिंक्चर फॉर्ममध्ये घेऊ शकता. हे औषध तुम्ही 5 थेंब सकाळी, 5 थेंब दुपारी, 5 थेंब रात्री असं अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकता. याची 30-200 ही सुद्धा पोटेन्सी दिली जाते, पण ही हायर पोटेन्सी आहे ते तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे. नंबर 4चं औषध आहे नॅट्रम सल्फ 6X. हे औषध तुम्हाला डॅम्प वेटर म्हणजे दमट हवामानामध्ये हा त्रास सुरू होतो. अगदी चिकट जाडसर कफ असतो, ग्रीनिश हिरवटसर रंगाचा कफ येतो पेशंटला आणि हे औषध प्लस लहान मुलांना जर दम्याचा त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. प्लस तुम्हाला डॅम्प वेदरमध्ये दमट हवामानामध्ये जर त्रास होत असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे. या नॅट्रम सल्फ 6Xच्या गोळ्या येतात तर त्याच्या 4 गोळ्या तुम्ही दिवसातून 3 वेळा चोखू शकताय. अशी ही होमिओपॅथिक औषधं आहेत जी अजूनही भरपूर औषधं आहेत. लोबिया इन्फ्लेट आहे, बरीच औषधं आहे जी तुम्हाला तुमच्या लक्षणानुसार दिली जातील. सो तुम्हाला जर मला कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही नक्की ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकताय. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.